मित्र हो, मी डॉक्टर संजीव लिंगवत, महाराष्ट्र राज्य पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालय महावारसा समिती सिंधुदुर्गचा सदस्य. आपल्यासमोर मार्कंडेश्वर देवस्थान, चांबुर्ली तहसील, गडचिरोली हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला किंवा प्रतीक खजुराहो असं म्हणता येईल असं हे मंदिर बघू शकता. सुंदर अशा प्रकारची हा प्रतिकृती जवळजवळ 1500 वर्षापूर्वी राष्ट्रकुल राजा गोविंद याने किंवा राजकुल राजा उत्तर राजकुल याने हे 8व्या शतकात मंदिर बांधलेलं. 40 एकरमध्ये 24 मंदिरं, याच्यामध्ये पार्वती, शंकर, जगदंबा, चामुंडा, त्याचप्रमाणे इतर सर्व देवांची याच्यामध्ये मंदिरं होती. आपण बघू शकता की बरेचसे भग्नावशेष इथे आपण पाहू शकता. मार्तंड ऋषी याच्या प्रेरणेने हे वैनगंगेच्या तीरावर मंदिर बांधलं असावं असं असल्यामुळे याला मार्तंडेश्वर देवस्थान असं म्हटलं जातं. आपण बघू शकता इथे वरद विनायक मंदिर आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे. हा इथे वैनगंगेच्या काठावरचा हा गाभारा आपण बघू शकता. त्याचप्रमाणे ही अत्यंत सुंदर असं कोरीव कामही आपण इथे बघू शकता. इथे असलेलं हे छोटंसं भीमा शंकर राजा उत्तर कलचुरी याने 850 ते 1000 इसवी सनमध्ये हे मंदिर 40 एकरामध्ये बांधलेलं होतं. पैकी आता या 14 मंदिरं इथे शिल्लक आहेत. आपण बघू शकता. सुंदर असा स्थापत्यकलेचा हा नमुना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. अशी बरीचशी मंदिरं, म्हणजे जवळजवळ 14 मंदिरं ह्या एरियामध्ये आहेत. अत्यंत उत्कृष्ट अशी गडचिरोली जिल्ह्यातील चांबुर्ली तहसीलमधील मार्कंडेय ह्या गावात हे मंदिर वसलेलं असून अत्यंत सुंदर असं हे मंदिर आहे. चामोर्शी तहसील येथील हे मंदिर पाहण्यासाठी दूरदूरून लोक येतात. अत्यंत उत्कृष्ट असा हा खजुराहोला प्रतीक खजुराहो म्हणता येईल अशा प्रकारचं हे शिल्प आहे. हा आपण नंदी बघू शकता. त्याचप्रमाणे अशा प्रकारची शिल्पकला या ठिकाणी अस्तित्व. संपूर्णपणे अशा प्रकारची डिझाईन आपल्याला नक्षी ते बघायला मिळते.